श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधनाचा सण हा आता उद्या साजरा केला जाणार आहे. अगदी काही तासांवर आलेल्या ह्या सणाची माहिती आपण काल घेतलेलीच आहे. त्याचा मुहूर्त, भद्रा या संपूर्ण गोष्टींची माहिती तुम्हाला आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये मिळेलच. आजचा हा व्हिडिओ कालच्या व्हिडिओ एवढाच महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला राखी बांधत असताना कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि रक्षाबंधन झाल्यानंतर ते राखी फेकून न देता त्याचं काय करायचं, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे आजचाही व्हिडिओ न चुकता व्यवस्थित ऐकून घ्या, कारण की तोही तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. भावा बहिणींच्या नात्यामधील हा गोडवा असाच कायम राहावा म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायची पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुहूर्त. रक्षाबंधन करत असताना तुम्हाला 9 ऑगस्टला त्याचा शुभमुहूर्त काय आहे आणि त्या मुहूर्तामध्येच तुम्हाला ती राखी बांधायची आहे. तर यावेळेस 9 ऑगस्टला सकाळी 5:57 सुरू होणारा हा मुहूर्त दुपारी 1:24 असणार आहे. तुम्हाला तुमच्या दोघांमध्ये म्हणजेच भाऊ आणि बहिणींमधलं नातं हे असंच दृढ व्हावं असं वाटत असेल तर हा मुहूर्त अजिबातही चुकवू नका. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रक्षाबंधनासाठी जे ताट ओवाळण्यासाठी करणार आहात त्यामध्ये तुम्हाला त्या तामनामध्ये अक्षता, कुंकू, मिठाई, राखी, निरांजन, सुपारी आणि अंगठी ह्या गोष्टी ठेवायच्या आहेत. आणि ह्या सर्वांसोबतच महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 2 दिवे ठेवायचे आहेत, ज्यामध्ये तुम्ही तूप टाकलेलं असावं. आजच्या दिवशी तुम्हाला भावाचं औक्षण करत असताना तुपाच्या दिव्याने हे औक्षण करायचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला सर्वात अगोदर तयार करून ठेवायच्या आहेत, म्हणजेच तुम्हाला अचानकपणे काहीही राहता कामा नये आणि तुमच्याकडून कोणतीही चूक होता कामा नये. रक्षाबंधन साजरं करत असताना तुम्हाला जी तिसरी महत्त्वाची गोष्ट टाळायची आहे, म्हणजेच त्याची चूक करायची नाही, ती म्हणजे योग्य दिशेला बसून तुम्हाला आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला यासाठी पूर्व किंवा उत्तराभिमुख असं बसायचं आहे आणि त्यानंतरच आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे. या सर्व गोष्टींसोबतच तुम्हाला आणखीन महत्त्वाची गोष्ट जी टाळायची आहे ती म्हणजे तुम्ही जे वस्त्र परिधान करणार आहात त्याचा रंग. रक्षाबंधन हा अतिशय पवित्र असा सण मानला जातो. आपल्या बहीण भावामधील नातं दृढ व्हावं आणि आपण कायमच आपल्या वचनाला बद्ध राहावं म्हणून आपण हा सण साजरा करत असतो. मग अशावेळी आपल्याला वाईट गोष्टींचं सावट आपल्यावरती नको म्हणून तुम्हाला काळा हा अशुभ रंग या दिवशी घालायचं टाळायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही रक्षाबंधन साजरं करत असताना भाऊ आणि बहीण ह्या दोघांनीही काळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं नाही. बाकी मग तुम्ही कोणताही रंग घालून ही रक्षाबंधन अतिशय उत्साहामध्ये साजरी करू शकता. यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुम्ही एकत्र कुटुंबामध्ये राहत असाल किंवा तुम्हाला एकापेक्षा जर जास्त भाऊ असतील तर तुम्ही कोणामध्येही तसा दुजाभाव करू नका. कारण की कोणताही भाऊ असला तरी आपल्याला त्याचं महत्त्व हे सर्वांसमानच असायला हवं. त्यामुळं जर तुम्हाला एकापेक्षा अनेक भाऊ असतील तर सर्वांना समान स्थान द्या आणि सर्वांना सोबतच एकसारखी अशी रक्षाबंधन सर्वांसोबत साजरी करा. तुम्हा भावा बहिणींमध्ये ह्या अगोदर काही वादविवाद झाले असतील, तंटे झाले असतील तर आजच्या ह्या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही एकमेकांवरचा हा दुरावा किंवा हा राग विसरून एकमेकांशी प्रेमाने वागून रक्षाबंधन उत्साहामध्ये साजरी करा. रक्षाबंधनाचा हा सण आपण त्यासाठी साजरा करतो की आपल्याला बाकी मागील कोणत्याही वादविवादांना या ठिकाणी विसरायचं आहे आणि आपल्या नात्याला महत्त्व देऊन आपलं नातं असंच अबाधित असं कायम ठेवायचं आहे. राखी बांधत असताना तुम्हाला आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे राखीला 3 गाठी बांधायच्या आहेत. ह्या 3 गाठी म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिघांचं प्रतीक असतात आणि हे तीनही देव आपल्या भावावरती कायमची कृपादृष्टी ठेवतात. म्हणून राखी बांधत असताना तुम्हाला ह्या 3 गाठी बांधणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे ही चूक तर तुम्ही राखी बांधताना अजिबातही करू नका. आता ह्या राखी बांधतानाच्या गोष्टी पाहिल्यानंतर आता आपण पुढं पाहूया की राखी बांधल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपला भाऊ राखी काढतो त्यावेळेस ती राखी कुठे ठेवायची किंवा त्याचं पुढं काय करायचं. लक्षात घ्या की रक्षाबंधनानंतर राखी ही कमीत कमी 21 दिवस हातामध्ये राहून द्यायची असते. जर तुम्ही ही 21 दिवस राखी बांधू शकत नसाल तर तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवसापर्यंत ती हातामध्ये ठेवायची आहे. राखी काढल्यानंतर तुम्हाला लाल रंगातील कापडामध्ये गुंडळून बहिणीच्या जेथे वस्तू असतात तेथे तुम्ही ती राखी ठेवू शकता.
अथवा एखाद्या पवित्र ठिकाणी तुम्ही ती राखी, म्हणजेच जसं की देवघरामध्ये देखील ती राखी तुम्ही ठेवू शकता. राखी कधीच तुम्हाला फेकून द्यायची नसते. राखी पाण्याच्या प्रवाहामध्ये तुम्ही वाहून देऊ शकता किंवा राखी हातातून काढताना ती तुटलीच तर तुम्ही एखाद्या झाडाखाली ती राखीला पुरून ठेवू शकता, कारण की ती तुमची आठवण तिथं सदैव राहील. तर ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी कटाक्षाने पाळायच्या आहेत. यामधील कोणतीही गोष्ट तुम्हाला चुकवायची नाही आणि पुढं दिलेल्या नियमांप्रमाणे त्या राखीचा तुम्ही योग्य असा वापर करून ती राखी ठेवून द्यायची आहे. या सर्व गोष्टींचं पालन करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय पुढे स्किप करू नका. तुम्हाला सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.